पान क्रमांक 293 पौलाचं तिमोथेला पहिलं पत्र अध्याय 6 वचन 18 आणि 19 मी वाचतो, कान देऊन ऐका. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन असं म्हणतं की जे चांगलं आहे ते आपण करावं, परोपकारी व दानशूर असावं आणि पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. पुढचं जीवन जे आहे ते बळकट धरण्यास चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये माणूस जगत असताना त्याला एका गोष्टीचा नेहमीच विसर पडतो आणि ती गोष्ट म्हणजे मी ह्या जगामध्ये पाहुणा आहे, मी ह्या जगामध्ये अल्प काळासाठी आहे. माझं ह्या जगातलं जीवन जे आहे ते फार थोड्या काळासाठी आहे आणि ह्या जगामध्ये मी जसा जगत आहे ते सगळं देव पाहत आहे आणि माझं जीवन देवाचा कॅमेरा सदोदित टिपत आहे आणि मी जे काही बोलतोय, जे काही करतोय ते देवाच्या समोर आहे ह्याचा माणसाला विसर पडतो. आणि मग माणूस हे विसरून जातो की मी डोळे मिटल्यानंतर या जगामध्ये मी राहणार नाही आहे. माझा हात मी हलवू शकणार नाही, माझा पाय देखील मी हलवू शकणार नाही आणि मला स्वतःला माहीत नाही आहे की मी डोळे मिटल्यावर कुठे जाणार आहे. माणसं मेल्यावर जातात कुठे हे मला माहीत नाही आहे. आणि अशा रीतीने भावी जीवनाचं भान न राहिल्यामुळे माणसे या जगामध्ये बेभान होऊन जगतात, नशेत असल्यासारखी वागतात आणि पुष्कळ लोक जीवन हरवून बसतात, शांती हरवून बसतात. कधी कधी अशी माणसं आत्महत्या करतात. पण वचन असं म्हणतं की पुढील काळी चांगला साठा तयार कर, पुढील काळासाठी जीवन मजबूत करण्यासाठी चांगला साठा तयार कर, पुढील काळी जीवन बळकट करण्यासाठी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी कर. तुला पुढच्या काळामध्ये उपयोगी पडेल असं जीवन तू जग, मेल्यानंतर तुला उपयोगी पडेल असं जीवन तू जग. हालेलुया, हालेलुया. मला सांगा, मेल्यानंतर आपल्याला उपयोगी पडेल असं आपल्याकडे काय आहे आणि आपण काय करू शकतो? एक माणूस आपल्या मुलाच्या नावावर 10,000 रुपये जमा करतो. मुलगा त्याचा 2 वर्षाचा आहे, पण त्याला असं वाटतं की जेव्हा माझा मुलगा 20 वर्षांचा होईल तेव्हा हे 10,000 रुपये जे आहेत त्याचे 4 लाख रुपये होतील आणि त्या 4 लाख रुपयाने कदाचित माझा मुलगा उच्च शिक्षण घेऊ शकेल, परदेशात जाऊन शिकेल किंवा एखाद्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकेल आणि म्हणून तो 10,000 रुपये मुलाच्या नावे बँकेत जमा करतो अशासाठी की पुढील काळी माझ्या मुलाला त्याचा उपयोग व्हावा. हालेलुया. मग मला सांगा, तुम्हाला काय माहीत आहे की पुढील काळी तुम्हाला लागू पडेल असं काय आहे? तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला लागू पडेल असं तुमच्याकडे काय आहे? हालेलुया, हालेलुया. सत्कर्माविषयी धनवान असावे ह्याचा अर्थ काय? सत्कर्म म्हणजे चांगली कामं, धनवान म्हणजे श्रीमंत. माणसाने चांगल्या कामांच्या बाबतीत श्रीमंत असलं पाहिजे ह्याचा अर्थ काय? पुष्कळ लोकांना याचा अर्थ समजणारही नाही आहे. शब्द सोपे आहेत. चांगल्या कामांच्या बाबतीत तुम्ही श्रीमंत असलं पाहिजे म्हणजे काय?
म्हणजे तुमचे बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे असले पाहिजेत असा अर्थ होतो. म्हणजे तुमच्याकडे भारी गाडी असली पाहिजे असा अर्थ होतो. म्हणजे तुमच्याकडे 50,000चा मोबाईल असला पाहिजे असा अर्थ होतो. चांगल्या कामांच्या बाबतीत तुम्ही श्रीमंत असलं पाहिजे याचा नक्की अर्थ काय? हालेलुया. माणसानं परोपकारी व दानशूर असावं याचा अर्थ काय? परोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार, पर म्हणजे दुसरा, दुसऱ्यावर जेव्हा आपण उपकार करतो त्याला परोपकार म्हणतात. माणसाने परोपकारी असावं आणि दानशूर असावं, सत्कर्माविषयी धनवान असावं, चांगल्या कामाविषयी धनवान असावं. या वाक्यांचा अर्थ काय होतो? पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा याचा अर्थ काय होतो? हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कितीतरी माणसं असं म्हणतात की मेल्यानंतर आपल्याला गोष्टी नेता येत नाही. बरोबर आहे. मेल्यानंतर काय नेता येत नाही हे तुम्हाला माहीत आहे. काय नेता येत नाही आहे? काय नेता येत नाही? तुमची मोटरसायकल नेता येईल का? हां, तुमची लाडकी प्यारी मोटरसायकल तुम्हाला नेता येईल का? नाही नेता येणार. बाबा बाबा बाबा. काही लोकांना बायकोपेक्षा त्याची पल्सर गाडी जास्त आवडते. पल्सर आणि मग काय काय गाड्या निघाल्यात? 60-70 हजाराच्या गाड्या. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमची प्यारी मोटरसायकल तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. गंभीर विषय आहे, मोठा गंभीर विषय आहे, विचार करण्यासारखा विषय आहे की आपण मेल्यानंतर काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही हे आपल्याला पक्क माहीत आहे. काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही? मोटरसायकल घेऊन जाऊ शकत नाही, कार बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. आता काही लोक काय करतात, देतात बी नाही का, घड्याळ बांधतात. अरे काय करणार? आता ख्रिस्ती लोक मेलेल्या माणसाला पुरतात, काही लोक हिंदू लोक जाळतात. तुम्ही पुरा किंवा जाळा पण त्याची मातीच होणार. मग मी दिलेलं घड्याळ आहे त्याची माती होणार, सगळ्याच माती होणार, कुठे जाणार सगळं. माणूस काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही हे मी तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला चांगलं कळतं. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की माणूस काय बरोबर घेऊन जाऊ शकतो. पुष्कळ लोकांना माहीत नाही आहे की या जगातनं आपण बरंच काही घेऊन जाऊ शकतो. पण जे घेऊन जाऊ शकतो ते तुम्ही गोळा करत आहात का? पहिली गोष्ट, तुम्हाला कल्पना आहे का या जगातनं आपण बऱ्याच गोष्टी घेऊन जाऊ शकतो? नाही, लोकांना माहीतच नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना माहीत नाही आहे की या जगातनं पुष्कळ काही आपण स्वर्गात घेऊन जाऊ शकतो. लोकांना एवढंच माहिती आहे इकडचं आपण काही नेऊ शकत नाही. पण या जगात 2 प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेता येणार नाहीत आणि ज्या आपल्याला नेता येतात. हालेलुया, हालेलुया. सत्कर्माविषयी धनवान असावे, चांगल्या कामांच्या बाबतीत श्रीमंत असलं पाहिजे. तुम्ही मला प्रश्न विचाराल, ब्रदर तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात? मी म्हणेन मी श्रीमंत आहे. पण श्रीमंत कोणत्या बाबतीत आहे? चांगल्या कामांच्या बाबतीत मी श्रीमंत आहे. हालेलुया. पैशांच्या बाबतीत मी श्रीमंत नाही. पैशांच्या बाबतीत मी श्रीमंत नाही. माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे संपत्ती नाही आहे, माया नाही आहे. पण चांगल्या कामाच्या बाबतीत मी श्रीमंत आहे. 2 बँका मला माहीत आहेत, एक बँक जगाची आणि एक बँक स्वर्गातली. तुम्ही जे काही ठेवता, गुंतवता, ते एक तर इकडे जमा होतं नाहीतर तिकडे जमा होतं. समजा आज कुणाच्या खिशामध्ये 100 रुपये आहेत आणि दान पिशवी फिरवताना त्याने 100 रुपये त्या दान पिशवीमध्ये ठेवले. बरोबर? त्याने नक्की कुठे ठेवले? कोणत्या बँकेत गेले? ते स्वर्गाच्या बँकेत गेले. हालेलुया. आणि दुसऱ्या माणसाने ते त्याच्या खिशातले 100 रुपये प्रार्थना सभा संपल्यानंतर तो एका हॉटेलमध्ये जाईल आणि तो काही समोसा खाईल.
समोसा, वडापाव आणि मसाला डोसा आणि इडली डोसा आणि मग कोका कोला आणि बाबा बा 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 बा. मला सांगा त्याचं ते संपलं. हालेलुया. पण कुणी जाऊन ते 100 रुपये त्या स्टेट बँक ऑफ इंडियात ठेवेल, बँक ऑफ इंडियात ठेवेल, त्याचे पैसे ह्या बँकेत राहिले. हालेलुया. तुम्ही कुठे नेमके ठेवता हे महत्त्वाचं आहे. जो माणूस आपला स्वर्गातला बॅलन्स वाढवतो तो इकडनं सगळं वरती पाठवतो आणि त्याला ते मेल्यानंतर मिळणार. सत्कर्माविषयी धनवान असावं, श्रीमंत असलं पाहिजे माणसाने. त्याच्या नावावर सत्कर्म जमा पाहिजेत. तुमच्या नावावर, तुमच्या खात्यावर चांगली कामं जमा झालेली पाहिजेत. आज एखाद्याकडे तरुण मनुष्य असेल, त्याने म्हाताऱ्या माणसाचा हात पकडून त्याला टॉयलेटपर्यंत नेलं आणि पुन्हा आणलं, ते त्याचं सत्कर्म आहे, त्याच्या नावावर जमा होणार. एक तरुण मुलगी आहे, तिने चहा आणला आणि एका म्हाताऱ्या बाईच्या हातात दिला. ती बाई इकडे बसली आहे, हिने जाऊन तिकडनं चहा आणला. हे त्या तरुण मुलीने सत्कर्म केलं, तिच्या नावावर जाणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जी सत्कर्म करतो ती आपल्या नावावर गोळा होतात, जमा होतात, आपल्या खात्यावर जमा होतात. आणि ही सगळी सत्कर्म आपण इकडनं तिकडे पाठवतो. हा पैसा आपण तिकडे पाठवतो, मेल्यानंतर तो आपल्याला मिळणार. पण पुष्कळ लोकांना कल्पनाच नाही आहे की आपलं जीवन क्षणभंगूर आहे. माणसाला या गोष्टीचा सर्रासपणे विसर पडतो की एक दिवस मी डोळे मिटणार आहे. आय एम गोइंग टू डाय, मी संपणार. या जगातलं वैभव क्षणभंगूर आहे. या जगातले गौरव क्षणभंगूर आहेत. या जगातली शायनिंग जी आहे ना, चकाकी लकाकी क्षणाची आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणूस आज आहे, उद्या नाही. आणि माणसाला नेमका ह्याच गोष्टीचा विसर पडतो. या जगाच्या संपत्तीला, मायेला तुम्ही मिठी मारता का? मिठी मारता? काही लोक मिठी मारतात आणि गावठी मराठीत म्हणायचं म्हणजे व्यंग्यात घेतात. या जगाच्या संपत्तीला तुम्ही मिठी मारता, व्यंग मारता. तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्हाला प्रवचन कोण देतं आशीर्वाद प्रार्थना केंद्रात, तुम्ही सांगा एक गरीब माणूस देतो. कोण गरीब माणूस? सेबॅस्टियन मार्टिन. मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मला पक्क माहीत आहे की या जगातली संपत्ती जी आहे ती काहीही कामाची नाही आहे, ती तकलादू आहे. मला संपत्ती साठवायची आहे पण ती या जगात नाही. मला 100% माहीत आहे की मी डोळे मिटणार आहे. तुम्हाला माहीत आहे का? मला सांगा, तुम्हाला माहीत आहे तुम्ही डोळे मिटणार? एक दिवस तुमची बायको सांगेल उठा ना, ओ तुम्ही उठा ना. थोडा वेळ ती रडेल, नंतर सांगेल माझं जेवण तयार करा. काय करणार बिचारी रडून रडून? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगातून आपल्याला नेता येईल असं एक आहे, ते म्हणजे आपलं सत्कर्म, आपली चांगली कामं, आपलं दान. तुम्ही जे दान दिलेलं आहे ते तुमच्या रेकॉर्डला वरती गेलेलं आहे. आणि ते तुम्हाला नेता येणार. ते सगळं जमा झालेलं आहे तिकडे. पुष्कळ लोक वरती जाऊन सांगतील माझं काय आहे, ते देव म्हणेल काही नाही आहे, तुझं सगळं त्या पृथ्वीवरती आहे. 5 एकर जमीन आहे, बंगला आहे. काय केलं जगामध्ये? माया गोळा केली, संपत्ती गोळा केली. पण वचन असं म्हणतं सत्कर्माविषयी धनवान असावं. चांगली कामं तुमच्या नावावर जमा झाली पाहिजेत.
परोपकारी व दानशूर असावं. दानशूर म्हणजे काय सांगा? दानशूर म्हणजे काय? दानशूर म्हणजे 5,000 पगार आहे तर दानपिशवीमध्ये 5 रुपये टाकणं ह्याला दानशूर म्हणतात. हा, 5,000 पगार आहे, 5 रुपये दानपिशवीत टाकणं ह्याला दानशूर म्हणतात? अजिबात नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण दानशूर आहोत का? दानशूर म्हणजे दानामध्ये शूर. शूर म्हणजे गबाळ्या नव्हे, बावळट नव्हे. भरपूर जो देतो तो दानशूर, थोडं जो देतो तो दानशूर नाही आहे. हालेलुया, हालेलुया. दान देत नाहीत का? दान देतात. दान देतात पण दानशूरपणा नाही आहे. फरक कळला तुम्हाला? लक्षात आलं? दान देणं आणि दानशूरपणा असणं. जो 5 रुपये टाकतो, 10 रुपये टाकतो, 100 रुपये टाकतो तो दान देणारा आहे, पण तो दानशूर नाही आहे. प्रभू आपल्याला दानशूर व्हायला सांगतोय की जेणेकरून तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टीने श्रीमंत होऊ. हालेलुया. दान देणं आणि दानशूरपणा याच्यामधला फरक समजावून घ्या. तुमच्या हातात 10,000 आले, त्याच्यातले 6,000 दिले तर दानशूरपणा आहे. पण तुमच्या हातात 10,000 आले, त्याच्यातले 1,000 दिले, हे दान म्हणतात. वचन स्पष्टपणे म्हणतं की तुम्ही दानशूर व्हा. दान देण्यामध्ये मागे पुढे पाहू नका. पॅस्टर बेनीहीन मुंबईला आले होते. मला एका मोठ्या सुवार्तिकाकडनं ही बातमी मिळाली की त्यांच्या मुंबईच्या पूर्ण प्रार्थना सभांचा सगळा खर्च त्यांच्या भावाने केला. आणि किती खर्च आला माहिती आहे? 15 कोटी रुपये. त्या त्यांच्या सख्ख्या भावाने त्यांच्या हातात 15 कोटी रुपये दिले आणि सांगितलं मुंबईच्या सगळ्या प्रार्थना सभा त्यांचा खर्च मी करतोय. आय एम फायनान्सिंग युअर क्रुसेड्स इन मुंबई. आता मला सांगा, या त्याच्या भावाच्या नावावर तिकडे किती जमा झाले असतील? याला दानशूरपणा म्हणतात, दान नाही म्हणत. लोकांना दान कसं द्यायचं माहीत आहे, पण दानशूरपणा नाही आहे. परोपकारी व दानशूर असावं. देण्याच्या बाबतीमध्ये कंजूसगिरी नको. 1 रुपया शोधायचा, 8 आणे शोधायचे, 5 रुपये शोधायचे, अशाने होत नाही आहे. सण आला की कपडे कसे लागतात आपल्याला? मखमली, रेशमी, चकाकणारे, सगळं आपल्याला भारी पाहिजे. पण देवाला देण्यासाठी आपण देत नाही. याचं मी तुम्हाला नीट सांगतो, कान उघडे ठेवू नये का? जे लोक देवाला देत नाहीत ते लोक गरीब होतात. ते गरीब आहेत कारण त्यांना स्वर्गात काही मिळणार नाही. हालेलुया. स्वर्गात जाणं कठीण आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल स्पष्टपणे म्हणतं की आपण दानशूर असावं, परोपकारी असावं आणि पुढच्या जीवनासाठी साठा केला पाहिजे. पुढच्या जीवनासाठी. हालेलुया, हालेलुया. ज्या लोकांचा साठा पुढच्या जीवनासाठी आहे त्या लोकांना तुम्ही ओळखू शकता, कारण त्यांच्यावर देवाची एक शायनिंग असते. देवाच्या आशीर्वादांची चकाकी त्यांच्या जीवनावर असते. हालेलुया, हालेलुया. त्यांना देवाचे आशीर्वाद असतात. तुम्ही त्यांना ओळखू शकता. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊ नये का? की ज्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे तो आपल्या स्वर्गात घेणार आहे. आणि ह्या सत्याचं आपल्याला भान असलं तर आपण या जगामध्ये परोपकारी होऊ आणि दानशूर होऊ. हालेलुया. पुढील काळासाठी साठा करता आला पाहिजे. आणि आजपासून सांगू नका की स्वर्गात काही नेता येत नाही, इकडचे काही नेता येत नाही. नेता येतं ते तुम्हाला मी सांगितलं. काय नेता येतं? काय नेता येतं? आपली सत्कर्म, आपलं दान आणि विशेषतः दानशूरपणा. हालेलुया. या गोष्टी आपण स्वर्गात नेऊ शकतो. आणि जो शहाणा आहे, मी शहाणा कुणाला समजतो? जो माणूस स्वर्गात संपत्ती साठवतो तो शहाणा. हालेलुया. जो माणूस या जगात संपत्ती साठवतो तो महामूर्ख,
तो महामूर्ख. माझी या जगात संपत्ती नाही आहे, पण माझी स्वर्गात संपत्ती जरूर आहे. हालेलुया. पुष्कळ लोकांना असं वाटतं की या जगातली संपत्ती आपलं जीवन बनेल, पण येशू स्वतः म्हणाला पुष्कळ संपत्ती तुमच्याकडे असली म्हणजे ते जीवन होते असं नाही. जीवन नाही आहे. मी विमानामध्ये फिरतो, पुष्कळ फिरतो, आणि मी विमानामध्ये लोकांना बघतो, वा असे हिरमुसलेले चेहरे, आनंद नाही आणि शांती नाही आहे. आनंद आणि शांती येतात कुठून त्याला माहीत बी नाही आहे. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आनंद कुठे आहे, शांती कुठे आहे, जीवन कुठे आहे हे लोकांना कळत नाही आहे. पैशाच्या मागे वेड्यासारखी आणि आंधळेपणाने जात आहेत. पण पैसा आणि संपत्ती कधी जीवन देऊ शकत नाही, इतका त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू आपल्याला सांगतोय परोपकारी व्हा, दानशूर व्हा, सत्कर्माविषयी श्रीमंत असा आणि पुढील काळासाठी साठा करा. पुढील काळासाठी, इकडच्यासाठी नाही. हालेलुया. इकडच्यासाठी नाही. हालेलुया. हालेलुया. आणि पुष्कळ लोकांना असं वाटतं इकडचं सगळं संपलं, वा जमीन संपली, सगळं संपलं. कुठे जमीन संपली, काय संपलं? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगाची संपत्ती काय कामाची आहे? ती चुंबून काय मिळणार आहे तुम्हाला? पण हे पैसे जर आपण देवाला दिले तर आपल्या नावावर तिकडे जमा होतील. तिकडे जमा होणं महत्त्वाचं आहे, कारण ते मेल्यानंतर मिळणार. जीवन आज आहे, उद्या नाही आहे. माणूस गोळा करतो, गोळा करतो, गोळा करतो, काही उपयोग नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊ नये का? तुमची संपत्ती पृथ्वीवर नको, स्वर्गात जमा व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला उदाहरण दिलं, जेव्हा आपण दुसऱ्यावरती प्रेम करतो, दुसऱ्यावरती उपकार करतो, तेव्हा आपली संपत्ती स्वर्गात गोळा होते. अगदी छोटं उदाहरण द्यायचं, अगदी छोटं. तुम्ही बसमध्ये बसलेला आहात, तुमच्या बाजूला एक म्हातारा उभा राहिलेला आहे, उठून तुम्ही जर त्याला जागा दिली, तुमचा बॅलन्स स्वर्गात जमा होणार. तुमचा बॅलन्स स्वर्गात जमा होणार. तुम्ही गाडीमध्ये बसलेला आहात, तुमच्या बाजूला एक गर्भवती बाई उभी राहिली, तुम्ही पटकन उभी राहून त्या बाईला जागा दिली, तुमचा बॅलन्स स्वर्गात जमा होणार. परोपकार, परोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं, असं तुमचे जीवन आहे का? परोपकार आणि दानशूरपणा आपल्या जीवनात असला पाहिजे, म्हणजे आपली सगळी संपत्ती स्वर्गात जमा होणार. हालेलुया. हालेलुया. आणि ह्या बाबतीमध्ये माणूस का एवढा तत्पर नसतो? का माणूस ऐकत नाही? कारण आपली हृदय दगडासारखी झालेली आहेत. दगडाला नाही पाजर फुटत लवकर, आणि देव म्हणतो पुन्हा पुन्हा वचन ऐकल्यानंतर कुठेतरी पाजर फुटेल. हालेलुया. पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे की मी दान दिल्याशिवाय देवाला खुश करू शकत नाही आहे. माझा बॅलन्स स्वर्गात जमा व्हावा अशी माझी इच्छा असेल तर मला दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे, देवासाठी जगलं पाहिजे. स्वतः माया गोळा करून फायदा नाही आहे. हालेलुया. 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 आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.